तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 40 छातीच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। पहिला आपण पेपर कटिंग करूया। पूर्ण उंची आहे 14। फ्रंट भाग आहे हा। फ्रंट मध्ये 1.5 इंच वाढवायचा असतो। 14 आणि 1.5 इंच म्हणजे 15.5 15.5 मार्किंग करून घ्यायचं। इकडून आपण आय हुक साठी 1/2 इंच सोडायचं आहे। शोल्डर मी घेतले 5.5, मुंडा 6, इकडून पण 5.5 वर मार्किंग करायचं आहे। इथे आपण छातीचा चौथा घ्यायचा आहे। छातीचा चौथा 10, 2 इंच शिलाईला। कमर घेर 36 आहे, 9 घेतलाय, 2 इंच शिलाईला। गळा रुंदी मी 2.25 घेते, 2.5 इंच घेतली तरी चालेल, पण कस्टमरला डीप नको आहे आणि ब्रॉड पण नको आहे म्हणून 2.25। आणि पुढचा गळा आहे 6, इथून 2.5 इंचावर मार्किंग करते। इथून 1 इंच आणि आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा। योग पट्टी काढायची आधी, 2.25 इंचावर मार्किंग करायची। याची हाईट जास्त आहे म्हणून मी 2.25 इंचावर मार्किंग केली आहे। हाईट जर कमी असेल तर 2.5 इंचावर मार्किंग केली तरी चालेल। याची कटोरी आहे, मी ब्लाऊजच्या ह्याने घेतली आहे। कटोरी आहे 6.25 वर मार्किंग केली आहे। 40 छातीला 6.25 किंवा 6.5 सुद्धा चालतं। इथून 1/2 इंच। तुम्हाला जर डायरेक्ट काढायची असेल तर डायरेक्ट पण काढू शकता। मी तुम्हाला ही साधी आणि सोपी पद्धत दाखवते। जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर ही बघा, ही अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। याचा गळा कमी आहे म्हणून मी 1/2 इंच मार्किंग केली आहे। आणि इथून क्रॉस लाईन मारायची। बघा, ही क्रॉस लाईन मारून घेतली की आपल्याला नॉर्मली आकार द्यायचा आहे। इकडून ही बघा बरोबर 2.5 इंचावर आले। हे बघा, असं नॉर्मली आकार द्यायचा। जर तुम्हाला डायरेक्ट असा आकार देता येत नसेल तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। इथून थोडासा कट करायचंय, हे बघा। ते जर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलं असतं तर आपला अस्तर हा भाग आहे ना जो अस्तरचा तो वेस्ट गेला असता, म्हणून मी पहिला पेपर कटिंग केलंय। हा आपला कपडा वेस्ट जातो, मग त्यासाठी आपण कधी पण पेपर कटिंग करून ठेवायची। हे मी आता वाढवणार आहे, ते मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवर वाढवताना दाखवते। आता आपण अस्तर कटिंग करायचं आहे पहिलं। हे बघा, आधी आपण हा भाग कटिंग करून घेऊया। जॉईन येणार आहे, म्हणजे कटोरी आपली इथे जॉईन येते, म्हणून आपण इथे 1/2 इंचावर थोडी मार्किंग करायची आधी। तर आपण आधी पहिले हे कटिंग करून घेऊया। हे बघा, इथून आता थोडा 1/2 इंच कटोरी वर कटिंग करायची, त्याने आपला सेफ व्यवस्थित येतो एकदम। थोडीशी 1/2 इंचाची आकार द्यायचा त्याला। बघा, आता ही वाढवायची कशी ती मी दाखवते। कटोरी कधी पण अशी क्रॉस थोडी घ्यायची।
आहे. आता आपल्याला इकडून 1.5 इंच वाढवायचं आहे. हे बघा 1.5 इंचानं मार्किंग करायची. इकडे पण 1.5 इंच इथे बघायचं आहे. पावणेसाला एक लाईन कमी आहे तेवढीच इथे घ्यायची आहे अशी. इथे पण थोडं 1/2 इंच आहे बघा. आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. हे बघा ह्याचा मध्य इकडून घेतलं तरी मध्य इथेच येतोय, इकडून घेतलं तरी इथेच येतोय, काही फरक नाही पडत. इथून 1.5 इंच खाली घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडे सरळ ही बघा अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा आता आपल्याला ही कटोरी कटिंग करायची आहे. कटोरी बघायची आधी कमी जास्त आहे का. हे बघा आपली बरोबर येते एकदम, कुठेच आपल्याला कमी पडणार नाही. इथे टक्स बघा कसा द्यायचा आहे. हे बघा इथून 2 इंचावरती मार्किंग केलंय. आता आपण 1.5 इंचावर इथे 1.5 इंच सोडलं आणि इथे 1.5 इंच सोडलं. मग आपण इथे 1.5 इंचच मार्किंग करून नाही घ्यायचं, 1.25 घ्यायचं कधी पण. 1/2 इंच जास्त घ्यायचं. हे बघा इथे आणि इकडून 3 इंचावर आणि हा टक्स द्यायचा आहे क्रॉस मध्ये. ते मी शिवताना तुम्हाला दाखवीन. हे बघा असा टक्स द्यायचा. हे बाजूला ठेवूया आता कटोरी. आपल्याला योक पट्टी काढायची आहे पहिली. ह्याच्यामध्ये आधी बसते का बघूया. हे बघा कपडा कधी पण असा वेस्ट घालवायचा नाही. इथून मी 1/2 इंच सोडलंय खाली. कपड्यावर कटिंग करायचं. हे बघा थोडंसं मी ऍडजस्ट करून केलंय. मला पायपिंग काढायची ह्याच कपड्यामध्ये म्हणून. ह्याच्यामध्ये आपण पायपिंग काढायची आहे. हे बघा आपली फ्रंट बागची कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करूया. हे बघा आधी आपण पहिला अस्तर जॉईन करून घ्यायचंय. कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं.
मार्किंग करणार आहे. हे बघा, तर दोन्ही चेक करायचं आधी व्यवस्थित. हे बघा, बरोबर आपण टक्स मारलाय. आता जॉईंट करून घेऊया. बघा, आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसते, कुठे पण कमी जास्त नाही झाली. आता आपण डबल शिलाई मारून घेऊया. लावून झाली आहे. आता आपण योग पट्टी लावायची. त्याच्या आधी आपण हे थोडंसं कट करायचे सेप देऊन. हे बघा, हे असं बरोबर घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग करून घ्यायचं. बघा, याचं पण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं. हे बघा, आपली बरोबर आली आहे. आता आपण आयहुक पट्टी लावून घेऊया आधी. कंबरपट्टी लावून घेऊया. चेक करून घ्यायचे आधी. हे बघा, आपल्या योगचा जॉईंट पण किती व्यवस्थित आलाय दोघांचा पण. मी याला पाइपिंग करणार आहे.
मागचा भाग झाल्यानंतर पण पायपिंग करतात, म्हणून मी आता ही पायपिंग दाखवत नाही तुम्हाला. पॉफ पण बघायचं किती व्यवस्थित आलाय. बघा आपलं 40 छातीचं ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज. किती व्यवस्थित पफ वगैरे व्यवस्थित आले. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.